आणि कर्म चांगलं करण्याकरता तरुणपणे ट्रॅक महत्वाचा आहे. नाही तर मग हाई तरुण तर घे मजा करून, जाशीन मरून तर टाकतेन पुरून. तरुण पोरांनो, स्टँडर्ड जीवन जगा, VIP जीवन जगा, आहार चांगला खा आणि चांगल्याच्या संगतीत फिरा, निश्चित चांगलं होणार आहे. नाही तर वाईटाच संगतीत गेला तर मनोमार्गे गेला तो तेथेच. संतों के साथ जाना है तो भगवान का दर्शन पाना है. आता इलेक्शन झालं आमच्या तिकडं, इकडं नाही होत ना, पण आमच्या तिकडचे सारखं नसन होत. एक 2-4 जण तर फुकटेच राहतील. कोणची पार्टी पाहिली भाऊ आले होय, म्हणजे कोणी असो बा, कोणचा भाऊचा ऐकता भाऊ आले भाऊ आले. असे खदरे लई आहे, साऱ्याची प्यायची मतदानात तिचे पिऊन पडायचे असे लई. बाबा हे 3 जण एवढे पेले, काका एवढे पेले. गावाकडे यायचंय, 4 किलोमीटर आहे. आता एक रिक्षा चालली, ते म्हणले रिक्षाही थांबली. ते म्हणले कुठं, ते म्हणले गावाला सोड. हे रिक्षा याने चालू केली, अशी चालू केली, रेस केली. ते म्हणले किती घेशील, हे म्हणलं 100. ते म्हणले ओके. 3 जण बसले बाबा, आणि 3 बसल्यानंतर यानं काय केलं, रेस केली आणि पुन्हा 3 मिनिटात बंद केली. हे म्हणलं ते म्हणले आलं. उतरली इकडून काही उतरली. एक जणाने 100 काढले, त्याला दिले. तिसऱ्याने त्याचं गचूरच पकडलं. त्याला वाटलं याला कळलं काय जागेवर सोडलेलं, जागेवरच सोडलं होत. याला कळलं काय म्हणले, गचूरच धरलं काना मागं मारले. ते म्हणे कम हाणलं, हळू चालत आहे ना. लेकरा बाळाची पाठी मारी टोका. ते म्हणले ओके. आता तिथून पै निघाले. फुकट दारू पेलेले, खायला काय नाही. आणि बाबा एक जण म्हणला लय भूक लागली. दुसरा म्हणला मग आपले भाऊ काय आला आहेत. एखाद्या पोराच्या घरी जर चांगला असेल ना, आणि त्या पोराला जर 2-3 लबाड मित्र जर मिळाले ना, तर काम करतेत बघ. गोड बोल, हा भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. भाऊच बडे साऱ्या बडे माझ्या भावाचा जलोच साऱ्या गावात. हे जगे गडी लई डेंजर राहते बाबा. ते म्हणले भाऊ कशाला, भाऊ म्हणे माझ्याकडे काही नाही. ते म्हणे भाऊ काय चाष्टा करता, आम्ही घरी येत होतो, तुम तिथं बोकड नाही का, बोकड. ते म्हणे काय करू, ते म्हणे आणून आपण रात्रीच. हे म्हणला बाया माणसं शेरडी ती, आपलं नाही बाबा. आणि त्या दिवशी असाच अवकाळ्या झाला. तुमच्याकडे नाही झाला पाऊस, झिम झाली म्हणून तिनं शाळ डाकळ शेड मध्ये बांधली. हे रात्रीच आले तर येऊ म्हणला तुम्ही लांब थांबा, आपलं कुत्र लय बेकार. बाकीचे 2 लांब थांबले. हा शेड मध्ये गेला, कळडूस लिहिलं, नेलं बी. रात्री त्याचं काम केलं, खाल्लं बिन, उरलेलं पूर्ण टाकलं. आणि ते म्हणले आता जर मंडळी बोलली तर फक्त म्हणायचं वाघाचा बोभाटा करायचा. वाघाला रे आपलं कळडू नेलं असं आळडायचं. आणि बेवडे खतरनाक राहते ऍक्शनला. आणि बाबा हा गेला घरी, मंडळीला म्हणला आपलं कळडू नेलं रे बिबटेनी. अयो ते काय चालील वडील. लाईट गेलेली होती बाबा. मंडळीनं कंदील घेतला, अशी बाज लावली होती आडी वसडी येऊ नये म्हणून पावसाचे. ती बाज बाजूला केली. तिनं ढवळी शेरडी तिथं जागेवरच होती, काळी तिथंच होती, कळड बोकड्या तिथंच आहे. ते म्हणे आपलं सारं क्लिअर आहे. म्हणजे मी पाहिलं वाघ नेलेलं बाबा. ते म्हणले नाही 2 शाळडा 2 कळड हे सगळे. आणि बाज अशी बाजूला केली, तिराडा आयो नेलं ना. ते म्हणे आपलं कुलडू नाही नेलं, मग आपलं कुत्र नेलं बाया.
बाबा मला सांगा, आशाच्या पोटी क्लास 1 येतील का भंगार गोळा करणारे येतील? आशाच्या पोटी 2 गुंठे वाढवणारे येतील का हायती इकून खाणारे येतील? 2 गुंठे प्रॉपर्टीत वाढवणारा पोरगा जन्माला यावा का हायती इकून खाणारा पोरगा जन्माला यावा? आई काय वाटतं तुम्हाला? बोला की. वाढवणारा. आणि असा जर वाटत असेल तर आमच्या घरामध्ये परमार्थ तरुणपणे असावा. ज्या घरामध्ये परमार्थ तरुणपणे प्राप्त झाला त्या घरातलं वृद्ध पण आनंदात गेलं मायबापांनो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये भक्ती असावे, भक्ती. आणि भक्ती आणि प्रेम जर असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे, अन्यथा काही उपयोग नाही. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. काहीकडे मरणाची भक्ती पण प्रेम नाही, काहीकडे मरणाचं प्रेम आहे पण भक्ती कळत नाही, काहीकडे भक्ती बी प्रेम बी आहे पण ज्ञान नाही, काहीकडे नुसतं ज्ञान आहे पण त्या ज्ञानाला अहंकाराने तडा गेलेला आहे. बरेच ज्ञानी पाहिलेत ना, महाराष्ट्रभर फिरतो, ज्ञान आलं का लगे आपलं नाक खुळा आहे असे ज्ञानी पण आहेत ना. आता बऱ्याच बायाला मस्त ज्ञान आहे पण कधी कधी काय काय म्हणतात बरं माहितीये का? बाबा मेल काय लग्न झालं तेव्हा आमच्या यायला काय कळत होत. मेल काय झालं, ये उलट्या चपला घालून हिंडायचं. आणि ते जावायला जीव घालते ते काय म्हणतात, धोंडे. धोंडे तुमच्याकडे राहतात का? ते म्हणे यांचं साडू पियस आहे आणि आपलं शायडा माग हिंडत. आणि आम्ही धोंडे जेवायला गेलो तर त्यांच्या मुंबईच्या साडूला जीन्सची पॅन्ट टी शर्ट घेतला आणि आमच्या यायला पायजामा आणि 3 बटन घेतलं. मी माझ्या बापाला म्हणले याला बी जीन्सची पॅन्ट घे. बाबा हे शायडा मागचा गावत्या, याला जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घेतला, यांनी नाडीशिवाय कधी घातलेलंच नाही. आणि इकून तिकून धोंडे असे वाढे मेवणी ज्ञानदाजी ज्ञानदाजी. आता येणे आणले 20 धोंडे, त्याला वाटायचे याच्यात अंगठी निघन याच्यात निघन. बलत नाही लागूच तर जेवलं बाबा. कपळाचं कातड किती टणक आहे तेवढं पोटच झालं, एवढं जेवलं. असं जेवलं ते म्हणे मला जायचं. ते म्हणे आपल्या इथं जा ना. ते म्हणे हे नवीन याच्यात मला नाही, असं नाही बात. बाटली घेऊन तिकडं. बाबा आवाज येत नाही का माझा तिकडं? विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय का माझा तिकडं तुमच्याकडे? थोडस वाढायला लोक पुढच्या साऊंडचा वाढा थोडा थोडा. तुम्ही काही म्हणा ना, मला वाटलं तुम्ही ऐकतात. ऐकूच आहे ना मी कसं तरी. बाबा ते म्हणे मला याच्यात होत नाही. ते म्हणे मग जा मग डबडं घेऊन. अशी बाटली घेतली बाबा, असं पळलं आणि चारी होती त्या चारीत जाऊन बसलं. झालं बी. तू हिडो साऱ्या दुनियात दाखीस आणि ह्याच्यातले काही काही कट कट करून टाक. मला फोन केल्याशिवाय टाकू नको युट्यूब. आणि बाबा आता झालं बी उठलो बी आणि नेमकं उकुड लावायची हे डोक्यात नाही राहिलं. त्याने हुक लावली टी शर्टच्या काचाला आणि इकडून डबड घेऊन असं निघालं. आणि ते लांबून पाहिलं त्याच्या पाय पुन्हा पाय माझ्या नवऱ्याला काय झालं बाया. बाबा प्लेनपणा तरुणपणे असावा, वृद्धपणे नको. तुमच्याकडे चांगल्या प्रकारची कुस्ती तरुणपणे खेळल्या जाती का वृद्धपणे? बोला, पुढचा आवाज द्या ना मला. तरुणपणे. चांगल्या प्रकारचं कीर्तन तरुणपणे का वृद्धपणे? चांगल्या प्रकारचं गायन तरुणपणे का वृद्धपणे? तरुणपणे. चांगल्या प्रकारचं शिक्षण तरुणपणे का वृद्धपणे? चांगल्या प्रकारची तब्येत तरुणपणे का वृद्धपणे? लग्न तरुणपणे का म्हातारपणे?
सगळ्या गोष्टी तरुणपणे आहेत. मग परमार्थ का म्हातारपणे? परमार्थ का म्हातारपणे? आपण जर म्हणलं चला ना वारीला वारीला इथं काम आहे तर कुठे येतो. आता बाय बापांनो, एक जणाला आमच्या आता तशी स्थिती झाली, तशी माझी नाशिकमध्ये झाली होती, आज जशी झाली तशी. पलीकडच्या गल्लीत सप्तान अलीकडच हिंडतो. वणीचं कीर्तन केलं आणि मी नाशिकला गेलो. काळाराम मंदिरामध्ये माझं कीर्तन होतो. तिथं गेलो, मला कीर्तन कुठे आहे कळतच नाही. आवाज यायचा पण कोणत्या गल्लीत जायचं माहीतच नाही. आवाज यायचा भरपूर पण गल्लीत कोणत्या जावं हेच कळेना झालं. आणि मग तेवढ्यामध्ये एक जण गृहस्थ मला समोर भेटला. म्हणलं रामकृष्ण हरी. आता ते वय तगलेलं ते म्हणलं जय हरी. मी म्हणलं सप्ता कुठे आहे? ते म्हणे ऐकू येत नाही तुला. मी म्हणलं ऐकू मस्त येतो पण काका मी 15 मिनिटापासून हिंडतो, मला काय समजा ना. ते म्हणे कुठून आला? म्हणलं नगर जिल्ह्यातून. पण कुठून? म्हणलं नेवशेतून. काय आला? मी म्हणलं कीर्तन झाल्यावर मा वार आहे. म्हणलं जाता का नाही तुम्ही सप्त्याला? ते म्हणे तेवढाच उद्योग आहे आम्हाला सप्त्याला जायचा. मी म्हणलं मग ज्ञानेश्वरी पारणाला बसले तुम्ही? पारणाला बसले का? इथं पत्ते खेळून खेळून मुळेच झालं ना, कुठं पारणाला बसू. मी म्हणलं मग काकड्याला? त्या काकड्यावाल्या तर झोपा येऊन द्याय ना. काकड्याला नाही. मी म्हणलो कीर्तनाला? माळकरी तर साऱ्या दुनियेचे लबाडे. मी म्हणलो काय? ते म्हणे माळकरी साऱ्या दुनियेचे लबाडे. मी म्हणलो माळकरी नाही लबाड. ते म्हणले मग कोण लबाडे? म्हणलं लबाडाने माळा घातल्या. माळकरी अजिबात नाही लबाड, बरेचसे लबाड सदऱ्याच्या वर माळा. जे अरे बाबा उद्धवा, हे उद्धव ठाकरेच नाही बरं. लहरी राजा राजांधळी आधांतरी दरबार, अजब तुझे सरकार. बोरी बाभळी उगाच जगती चंदन माथी कुऱ्हाड, अजब तुझे सरकार. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेसेला मणिहार, अजब तुझे सरकार. लबाड जोडीती इमल्या माड्या गुणवंतांना मात्र झोपड्या, बाबा अजब तुझे सरकार. म्हणून माय बापांनो, आपल्या तिथं तरुण संघर्षित असला पाहिजे, एकटलेला पाहिजे. आणि माय बापांनो त्यानं काळाबरोबर युद्ध पुकारलं पाहिजे. तरुणाकडे आहार सुचिरभूत असला पाहिजे, तरुणाची संगत चांगली असली पाहिजे आणि तरुणाचा व्यवहार चांगला असला पाहिजे. माय बापांनो तर समजायचं घरामध्ये आई वडिलाकडे भक्ती आणि प्रेम आहे, समजायचं बरं. हो. आणि म्हणून ज्या घरातला तरुण गावाचं नाव मोठं करतो, तालुक्याचं नाव मोठं करतो, जिल्ह्याचं नाव मोठं करतो, समजायचं त्या माईच्या पोटी स्वानंद आहे, परमानंद आहे, आनंद आहे. माय बापांनो ज्या माईचं पोरग ब्रिलियंट होतं, शार्प होतं, समजायचं त्या घरात त्या आईचं पोट झाकलेलं आहे. म्हणले झाकलेलं पोट लक्षपूर्वक ऐका. ज्या घरामध्ये ज्या स्त्रीचं पोट झाकलेलं आहे, गजानन बाबा पोट झाकलेलं आहे, त्या पोटातून कुलवान गुणवान आणि सिलवान पोहर जन्माला येतात. म्हणले पोटाचा आणि मुलाचा संबंध काय? पोटाचा आणि मुलाचा संबंध काय? आपल्या धर्मामध्ये लग्नाच्या वेळेस नवरीच्या आईला एक साडी घेतल्या जाते. त्या साडीचं नाव काय आजीबाई? पोट झाकणं. मग पोट झाकणं त्या साडीला नाव का? बाबा ये मागून आलं पुढं चाललं, ये तो बस पीछे से आ गया, आगे ढकल दिया, करना चाहिए करते थे, इसी के कारण हम करते हैं. का पोट झाकणी नाव आहे? नवरदेवाच्या बापाचं सांगणं आहे का आता तुझी पोरगी तुझ्या पोटाच्या रूपाने माझ्या दारात येते आणि तुझं पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे. त्या साडीचं नाव आहे पोट झाकणी. म्हणून आपल्या धर्मातल्या बायांचं, आपल्या धर्मातल्या म्हणजे बहुजन समाजातल्या मांग महार चमार कुमार तेली धनगर वांजारी माळी साळी कोळी मराठा 18 पगड जातीतल्या बायकांचं पोट झाकलेलंच असावं.
हे नियम आहे, ही नियमावली आहे. नाही तर काही काही ठिकाण जर गेलो ना तर सारे असं पोट उघडून बाबा कधी आले. मला काय भेव दाखवायची का तू. व्यवस्थित व्यवस्थित शांत ब्लेंड आणि शार्प मुलं घरामध्ये जन्माला येतात. मायबापांनो समजायचं त्या घरामध्ये आई वडिलांची फार मोठी पुण्याई आहे. पहिल्या चरणात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. 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 भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान माझे प्रेम सुख देई. 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 भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दयावादी. अभिमान नित्य नवा थोडा आवाज किती वाजूपर्यंत करायचं. दोन मला मा पेज पाडता. दोन मिनिटात आपलं जिकडे तिकडे म्हणला तो बाबा अजून 10-20 मिनिटं करल मी कार्यक्रम. आणि म्हणून एवढ्या निम्म्या रात्री फोन कोणाचा असेल, कोणास ठाऊक असेल, कोणाचा तरी कार्यक्रमवाल्याचा असेल त्याचा असू शकतो. बाकी कोणाची येत नाही बरं का, नाही तर संशय घेतो. आणि हा नंबर कोणाकडेच नाही माझा, मोजक्या लोकांकडे आहे नंबर. बाकीचा बारका फोन घरी ठेवला, मंडळीने स्विच ऑफ करून टाकला. ती वैतगून जाती. फोन काय साधी येते कच्चे. आता रात्री मी 2, 3, 4, 5 मी घरी जाणार आहे. आणि घरी गेलो, दरवाजाची बेल वाजवली, टिंग टॉंग. ती उठताना काय म्हणते माहित आहे का, उठताना आलं बाय कीर्तन. मला माझ्या पुरीनं सांगितलं श्रद्धा भक्तीनं. ती म्हणली अण्णा मम्मी उठता उठता म्हणते आलं बाय कीर्तन. असं मला परवा दिवशी कळालं. नाही तर मला वाटत होतं एका बेलमध्ये मंडळी दार उघडी ती म्हणजे काय साधा दारात आहे का. मग उठता उठता म्हणायची ती आलं बाय कीर्तन. आता कळालं मला.